भुवनेश्वर टीमने इथपर्यंत मजल मारली आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण विचार केला तर ताजपूर संघाचा, तर त्यांनी आयोजकांचा संघ धाटाव संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. कित्येक प्रेक्षक वर्ग या मैदानामध्ये जोडले गेलेत आणि त्याचबरोबर व्यासपीठावर देखील कित्येक मान्यवर जोडले गेलेत. युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होत असताना तिथे देखील प्रेक्षकांची गर्दी झाली. या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. दोन्ही टीमच्या 12 प्रतिनिधींना देखील मात्र विनंती असेल की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं. सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये झाले थोडंसं परिवर्तन. रुपेश्वर आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय ताजपूर टीमने आणि त्यांच्या विपक्षामध्ये भुवनेश्वर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली. तुषार आणि मुन्ना मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग आपल्याला तुषार आणि मुन्नाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. चांगली सुरुवातीला आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि हे समीकरण तोडण्याची जबाबदारी मात्र दिली गेली ती भूषणवर. आउटफील्ड मध्ये दोन क्षेत्ररक्षक ओरला होती. सुरुवात राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू यावेळी ऑन साईडला केलेलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये, त्यांनी केली थोडीशी मिसफिल्ड. तिचा फायदा घेत असताना दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. पहिल्या चेंडूवर रुपेश सर 2 धावा आलेत. एक चांगली फाईट पाहायला मिळेल. दोन्ही मजबूत संघ आहेत. पहिल्या डावामध्ये पहिल्या फेरीमध्ये चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. नक्कीच या ठिकाणी आलेल्या प्रथम सर्वच मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांचं व खेळाडूंचं मी सुनार सिद्ध चषक पर्व 7 मध्ये सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजच्या स्पर्धेला आजचा हा फायनलचा आणि एकदम हायफाय दिवस होणार यात मात्र कोणती शंका नसणार आहे. यावेळेला पहिला चेंडू आहे. यावेळेला काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू सरळ या कार्पेटला गुदगुली करत चालाय. सीमा रेषे पारसाठीचा येतोय शानदार चौकार. चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या चेंडूवर 2 धावा तुषारच्या खात्यामध्ये आल्या. त्याच्यानंतर आलेला चौकार आपण पाहू शकता. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, थोडासा वाईडिश होता. काऊ कॉर्नर मध्ये होता आणि लॉंग ऑन मध्ये आलेला चौकार ओव्हर द विकेटने जात असताना अगदी पुढ्यात टाकला होता. बॉटमॅनचा चांगला वापर केला. समोर लॉफ करत असताना हा आलाय चौकार. 2 चेंडूमध्ये 6 धावा. चांगली सुरुवात करून दिली तुषारने. टीम भुवनेश्वर टीमला मागच्या मॅच मध्ये मुन्ना हा हिरो ठरला होता. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांनी जिंकली. 18 धावांची केली त्यांनी साकारली. तो नॉन स्ट्राईक इनवर, परंतु तुषार स्ट्राईक इनवर चांगली बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेटने यावेळी पुन्हा एकदा लेन चांगली होती. बॅटच्या बॉटम एजचा वापर करत असताना कव्हर मध्ये गेलेल्या चेंडूवर एक सिंगल धाव येते बॅटर तुषारच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर दीपक सर सुतार या ठिकाणी आपल्याला आजच्या दिवसाला ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे, खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ भिवंडीचा हा दमदार आवाज खऱ्या अर्थानं आमच्या आज कानी पडतोय. मंत्रमुग्ध करणारा आजचा आवाज आहे. खऱ्या अर्थानं तुमचं सुद्धा या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आपण मॅचकडे बोलूया. ओव्हर द विकेटने स्कूप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करून मागच्या दिशेने जात असताना शॉट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव छोटी पूर्ण करता येते. रुपेश सर विचार केला तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता मुन्नाने देखील एका सिंगल धावेने आपल्या डाबाला सुरुवात केली. दोन्ही सिलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये टीमची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं जर दीपक सर पहिला हा फटका पाहायला मिळाला, एक आगळा वेगळा फटका पाहायला मिळाला. प्रथम आपण पाहिलं तर श्रीलंकेचा आपण
दिल स्कूप मारणारा खेळाडू आपण पाहिला होता. त्यानंतर ह्या शॉटला आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुपला शॉट म्हणून नाव प्रसिद्ध झालं. यावेळेस इनसाइड आउट फटका एक्स्ट्रा कव्हर मधून डीप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय बॅटर तुषारच्या माध्यमातून. सुपला शॉटची आपण चर्चा करत होतो. योगेश वाघ जे आमचे मित्र आहेत त्यांनी या शॉटला सुपला शॉट असं संबोधले. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर अगदी पुढे टाकला होता. इनसाइड आउट फटका सजवला. डीप मध्ये प्रोटेक्शन नव्हतं आणि एक्स्ट्रा कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय बॅटर तुषारच्या माध्यमातून. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 12 या अंकावर. दमदार सुरुवात करून दिली तुषारने. 5 चेंडू फेस करत असताना 11 वर तो वैयक्तिक खेळतोय. ओव्हर द विकेटने तुषारसाठी यावेळेस पुलर लेनचा चेंडू ऑन सेटला ताकदीने खेळण्याचा प्रयत्न फोर्स केले समोरच्या दिशेने. लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव येते. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 13. रुपेश सर, आपण जर विचार केला तर विकेट गेली नाही आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. म्हणजेच एक चांगली सुरुवात करून दिली तुषार आणि मुन्नाने. ज्या वेळेला आपण नक्कीच दीपक सर पाहिलं तर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना ज्या वेळेला नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या बाजूने लागला त्यावेळेला त्यांची रणनीती निश्चित अशी असणार की पहिलं विकेट पहिला ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज आपल्याला करून देणार. त्याच्यासाठीच आपण पाहिलं तर आघाडीचा आणि सलामीचा भूषणसाठी या भूषणवरती विश्वास दाखवून त्याला गोलंदाजीला पाचारण केलं. मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल भुवनेश्वर संघाचं की या ठिकाणी त्यांनी कोणत्याही पद्धतीचा लॉस त्यांच्या बाजूने घेतला नाही. कोणत्या पद्धतीची विकेट त्यांनी आतापर्यंत गहाळ केलेली नाही. याचं वर्चस्व येणाऱ्या पुढच्या 3 ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला दीपक सर पाहायला मिळेल. यात मात्र कोणती शंका नसणार आहे. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 12 ते 14 धाबा घेत असता आणि तुमच्याकडे विकेट असतात त्याचा फायदा तुम्हाला स्लॉग ओव्हरमध्ये मिळत असतो आणि तशी सुरुवात करून दिली बॅटर तुषाराने. त्याच्या बॅटमधून 2 चौकार देखील पाहायला मिळाले. तुषारचा जर विचार केला तर त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 5 चेंडू फेस करत असताना 12 धावांचं योगदान दिलं. तर मुन्नाच्या खात्यामध्ये 1 सिंगल धावली होती. 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त करता आली नाही भूषणला. षटक क्रमांक दुसरं भूषण, हा देखील भूषण नावाचाच गोलंदाज आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने. यावेळेस क्रॉस बॅटने ऑन सेटला ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे काय बॅटचा संपर्क नाहीये. लेगबाईच्या रूपाने 1 सिंगल धाव येते बॅटर तुषारच्या खात्यामध्ये. तुषारसारख्या खेळाडूची जर आपण या ठिकाणी खेळी पाहिली तर अनेक विक्रम यांनी या मैदानावरती केलेले आहेत. आणि हा सुनार सिद्ध क्रीडा मंडळ धटाव आयोजित भव्य दिव्य ही 1.25 लाखाची स्पर्धा आपण या ठिकाणी ज्या वेळेला दीपक सर पाहताय तर या संपूर्ण आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल. आयोजन तर सुंदर आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटचा येतो 1 सिंगल धाब आहे. आयोजनाची जर चर्चा करावीच लागेल, बक्षीस देखील खूप मोठं आहे. प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद आहे. डेकोरेशन देखील चांगलं आहे. अद्भुत आयोजन, खूपच चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सध्या तरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषणच्या माध्यमातून. 2च धावा सिंगल धावा खर्च केल्यात पहिल्या 2 चेंडूमध्ये. कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये जी सुरुवात झाली होती, चांगली सुरुवात केली होती, ते तुषार आणि मुन्नाला आता शांत ठेवले गेले. ओव्हर द विकेटने गोलंदाज भूषण तुषारसाठी यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ताकदीने फटका सजवण्याचा प्रयत्न, पुन्हा शांत ठेवलं. रुपेश सर, चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक दुसऱ्या ओव्हरमध्ये. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना भूषणचं. कारण की त्याचा प्रत्येक टप्पा जर आपण पाहिला ना तर प्रत्येक टप्प्यामध्ये त्याचे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल. कधी लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न करतोय, कधी गुडलँड स्पॉटवरती टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी सुद्धा हेरलंय, त्यांनी सुद्धा पाहिलंय की तुषार मात्र त्याच्या स्लॉटमध्ये आल्यावर चेंडू तो अर्थातच पार्किंग प्लॉटला पाठवण्यामध्ये माहीर आहे. त्याला सुद्धा माहिती आहे, त्यांनी सुद्धा आधीच्या मॅचमध्ये त्याची फलंदाजी पाहिली आहे. त्याच्याच मुळे त्या काहीसा अभ्यास करून यावेळेला आलेला गोलंदाज आपल्याला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला अभ्यास, चांगलं ओळखलंय बॅटरला तुषारला. स्विचिटचा प्रयत्न, परंतु संपर्क नाहीये. पुन्हा शांत ठेवलं गेलं. सुरुवातीला पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा सिंगल केले होत्या, परंतु त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट. व्हेरिएशन पाहायला मिळतं गोलंदाज भूषणच्या माध्यमातून. विविधता आहे त्याच्या भात्यामध्ये, एकापेक्षा एक बाण आहेत आणि त्या बाणांचा वापर सध्या दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषण करतोय. पहिले षटक जरूर खर्चिक होतं, 13 धावा. तिथे सुरुवात चांगली झाली होती बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमची, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये पलटवार केलाय गोलंदाज भूषण याने. खरोखर अतिशय अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेज 11 तेजपूर संघ आपल्याला या वेळेला खेळताना पाहायला मिळतोय. अतिशय तेज गोलंदाजी करतोय. आहा, या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण येणार, तद्वर मात्र झेल धरतीला दान केलाय. मात्र एफर्ट्स मात्र 100% देण्याचा प्रयत्न आपण पाहिला ना तर खऱ्या अर्थानं या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न एखादा खेळाडू करतो ना त्या वेळेला गोलंदाजाचं मनोबल
दुणावतो आणि त्याच्याकडून अतिशय भेदक पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या ठिकाणी या गोलंदाजीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं की ऑन सेटला थोडासा हाफ टक्कर चेंडू होता, त्याला ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न केला, टॉपेज लागलं होतं आणि क्षेत्ररक्षकांनी चांगले प्रयत्न केले. मी नेहमीच म्हणत असतो की न थकता, न हरता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण सांगतं शून्याला किंमत नाही, त्याच्यासोबत एखादा अंक जोडून बघा, त्याची किंमत देखील वाढली जाते. इथे प्रयत्न करावे लागतील मोठे फटके सजवण्यासाठी. तुषार स्ट्राईक एंडवर यावेळेस ऍप टक्कर चेंडू ऑन सेटला खेचण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक गोलंदाज नाही, तिथे क्षेत्ररक्षक विकेट किपर पोहोचला होता आणि त्याच्या माध्यमातून चांगला झेल, विकेटचं पतन, चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये भूषणच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केली. कशा पद्धतीने विकेट गेले? ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी टॉपला लागला, ज्या ठिकाणी स्टिकर असतो त्या ठिकाणी संपर्क झाला होता आणि त्याच कारणास्तव खेळपट्टीच्या अगदी बाजूला उंच उड्याला चेंडूवर चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून. पहिली विकेट 15 या धावसंख्येवर. परंतु चर्चा करावी लागेल दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज भूषणची, ज्याने 2च धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर या ठिकाणी सुंदर असा उल्लेख तुमच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाला. न थांबता न थकता जो प्रयत्न करतो त्याच्या वाटेला यश निश्चित येतो. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना दीपक सर, तर एक व्यक्ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्याचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. न थांबता, न थकता, न पिता, न जेवता या माणसाने इतिहास घडवलाय आणि इतिहास पाहण्याची संधी ही तुम्हा आम्हा तरुणांना पाहायला मिळाली. काय सांगाल त्यांच्याबद्दल? अगदी बरोबर तुम्ही आठवण करून दिली. थकत नाहीये, थांबत नाही. जोपर्यंत मी जे ध्येय उचललंय ते प्राप्त करत नाही तोपर्यंत मी थांबणार नाहीये. त्यांच्या कार्याला नक्कीच आपण सलामच देऊ शकतो, बाकी काही उल्लेख करू शकत नाही. एवढं मोठं कार्य एका व्यक्तीने मात्र अख्ख्या समाजाला घेऊन पूर्ण सरकारला चालवून ठेवलं. परंतु सध्या क्रिकेट आपण पाहतोय, त्यामध्ये कोण कोणाला हलवेल हे संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच, कारण की कोण कोणाला हलवणार आणि कोण कोणाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पराभूत करणार ती येणारी काळ आणि वेळ निश्चित या वेळेला सांगून जाणार आहे. फलंदाजी करणारी टीम आपला 12वा प्रतिनिधी नाहीये, आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. नवीन बॅटर बाबू मैदानाच्या आतमध्ये विकेट गेल्यानंतर नॉन स्ट्राईक एंडवर आलाय. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक यशाचं. यश युवा गोलंदाज आहे, नावामध्येच यश आहे, तशीच गोलंदाजी करेल का ओव्हर द विकेटने? यावेळी बॅटची टॉप एज मागच्या दिशेने विकेट किपरला बीट करून जात असताना चांगले क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव येते मुन्नाच्या खात्यामध्ये. तेज 11 संघ ते ताजपूर या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला पदार्पण करत असताना दुसऱ्या राऊंडमध्ये पाहायला मिळतोय, त्यांनी सुद्धा या वेळेला या सोनार सिद्ध चषकावरती नाव कोरण्याच्या उद्देशानेच पाऊल टाकले की काय, अशा पद्धतीची गोलंदाजी या वेळेला आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक मागलं ठरल्यानंतर दुसरं षटक सुद्धा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये यश आलाय. पहिला चेंडू हाताळत असताना आपण पाहिलं चेंडू मात्र खूप टप्प्याचा होता. यष्टी रक्षकाला बीट करला आणि चेंडू आपण पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने गेला होता. त्याच दरम्यानचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू चाललाय. दोन्ही खेळाडू त्या ठिकाणी धावत येतात, वाऱ्याच्या वेगाने येतात, फेक करतील, थ्रो करतील. तदवरती या ठिकाणी दीपक सर एक रन तर सुखरूपरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगलं व्हेरिएशन गोलंदाजी करत असताना यशचं थोडीशी लेंथ सुरुवातीला पहिल्या चेंडूवर कमी होती, त्याच्यानंतर लेंथ वाढवली, पुलर लेंथ मध्ये मारा केला, अगदी पुढ्यात टाकला होता, परंतु बॅटचा संपर्क प्रॉपर नसताना अजून एक सिंगल धाव. पहिल्या 2 चेंडूवर यशने फक्त 2च धाबा खर्च केले. तिसरे षटक सुरू असताना टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. मुन्ना स्ट्राईक एंडवर अगदी चेंडूवर धावून खेळण्याचा प्रयत्न होता, उजवेष्टीच्या खूपच दूर राहिला. वाईटचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. अचूक टप्प्याच्या गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं पाहिलं तर यश हा त्यांच्या विभागामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये निश्चित प्रचलित असणार. त्याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. एकदा वाईट चेंडू गेलाय, मात्र पुन्हा एकदा लय भरकटताना न दिसता तो लयमध्ये येणार, यात मात्र कोणती शंका नाहीये. लवकर फुल टॉस आहे. आपण पाहिलं ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी थोडासा खेळाडू फंबल होतं. एकेरीचे दुहेरीमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. असं कॉर्डिनेशन असणं ना खऱ्या अर्थानं आपण दीपक सर खऱ्या अर्थानं गेमला मजा येते आणि संघाची धावसंख्या पण सुद्धा डबलनी वाढते. अगदी बरोबर. यस नो आणि वेटचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. कॉलिंग चांगली होती, रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. बाबू आणि मुन्नाच्या माध्यमातून थोडीशी फंबलिंग झाली, स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवला होता तिथे आणि पुन्हा 2 धाबा. टीमची धावसंख्या 19 वर. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये गोलंदाज यशने मात्र 5 धाबा खर्च केलेत. दुसरं षटक चांगलं राहिलं होतं, 2च धाबा खर्च केले होते आणि विकेट देखील प्राप्त केली होती. स्ट्राईक एंडवर मुन्नाचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू फेस करत असताना 3च धाबांचं योगदान त्याने मात्र दिले.
यशने आतापर्यंत मोठा फटका खर्च केला गेला नाही. युवा गोलंदाज आहे यश ओव्हर द विकेटने. यावेळेस फुल टच चेंडू पुल करून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ पाठवलंय. मुख्य व्यासपीठाला सलामी देत असताना हा दमदार षटकार बॅटर मुन्नाच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने हा पुलर लेनचा चेंडू बॉटमिंगचा चांगला वापर केला आणि ऑन साईडला ताकदीने खेचल्यानंतर चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 या अंकावर. ज्या वेळेला तुम्हाला एखादी संधी मिळते त्या संधीचं सोनं करणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. या वेळेला पाहिलं तर मुन्ना सलामीला आलेत आणि मुन्नाने पाहिलं हेरलं आणि सरळ चेंडू पूल करून सक्सेसफुल सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला सरळ धाडलं होतं. आपण पाहिलं तर पॅव्हलिनच्या दिशेने एक दमदार आणि शानदार मोठा षटकार पाहायला मिळाला मुन्ना याच्या बॅटमधून. राईट अँड ओव्हर द विकेटने यशला प्रत्युत्तर दिलं मुन्नाने. यावेळेस पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू मिरिट मध्ये घेता आला नाहीये. बॅटच्या ऑन साईडला जात असताना डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव येते. षटकार तर खर्च केले या ओव्हरमध्ये परंतु पुन्हा वर्चस्व दाखवतो गोलंदाज यश. यशमध्ये देखील क्षमता आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे कारण का या ओव्हरमध्ये एक वाईट चेंडू देखील पाहायला मिळाला आणि तिसरं षटक सुरू असताना पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. चांगला स्कोर उभा केलाय रुपेश असं म्हणावं लागेल. रुपेश तर चांगला स्कोर उभा केलाय कारण तिसरं षटक सुरू आहे आणि 27 धावा. सुरुवात तर चांगली झाली आहे त्याचा अंत सुद्धा तितका जर चांगला व्हावा असं भुवनेश्वर संघाला निश्चितच या ठिकाणी वाटत असणार. मात्र या ठिकाणी तेज 11 तेजपूर संघ सुद्धा त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठीच आपला निर्णय घेऊन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ज्या वेळेला घेतला तो निर्णय मात्र किती सार्थ ठरवणार हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये निश्चित पाहायला मिळतोय. या वेळेला षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 30 संपुष्टात आलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्येचा जर विचार केला ना तर तब्बल जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने 13 धावा खर्च केला. त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी दुसऱ्या भूषणची. त्याने 2 धावा खर्च करत असताना एक विकेट प्राप्त केली होती परंतु तिसऱ्या ओव्हरचा विचार केला यश हा युवा गोलंदाज होता. त्याच्या विपक्षामध्ये मात्र 12 धावा खर्च केलेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. रुपेश सर आपण विचार केला तर अजून स्लॉग ओव्हर आहे आणि तुमच्याकडे ज्यावेळेस विकेट असतात त्यावेळेस स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमक शैलीने बॅटिंग होत असते. इथे संधी आहे भुवनेश्वर टीमला की मोठे फटके खेळण्याची कारण फक्त एकच विकेट गेली. तुषारच्या रूपाने अजूनही मुन्ना आणि बाबू खेळपट्टीवर आहे. चांगले फटके सजवण्याची संधी आहे. मोठ्या धावा बनवू शकतात शेवटच्या ओव्हरमध्ये. आपण जर पाहिलं तर 3 षटकामध्ये 27 धावा इतका फार कोर नाही आहे दीपक सर. मात्र या ठिकाणी आपण जर तेज 11 तेजपूर संघाची जर आता बाजू पाहिलीत ना तर आत्तापर्यंत त्यांनी 3 षटक हाताळले. 3 षटकामध्ये कोणताच खेळाडू त्यांच्या जवळ आला नाही, गोलंदाजाच्या जवळ आला नाही. पण मात्र चौथं षटक ज्यावेळी हाताळण्यासाठी स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी एखादा गोलंदाज येतोय ना त्यावेळी मात्र प्रत्येक खेळाडू सीमेरेषेवरून सीमेरेषेपासून आपण पाहिलं तर मध्यभागी येऊन गोलंदाजाला सांगतोय का हा महत्त्वाचा षटक आहे. याच्यावरती कमीत कमी धावा तुला खर्च करायच्यात तर आणि तरच आपल्याला पुढे चेसिंग करताना सोपं जाईल. अगदी बरोबर. थोडीशी टीम मीटिंग करावी लागते कारण का स्लॉग ओव्हरमध्ये जास्त धावा जमा करण्याचा बॅटिंग करणाऱ्या टीमचा प्रयत्न असतो आणि सध्या मुन्ना खेळपट्टीवर आहे. जोपर्यंत मुन्ना आहे तोपर्यंत मोठे फटके येतील. गोलंदाज साहिल ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडू गतीचा वापर केला. मुंडाला ठेवलं शांत. काय गती हाताळली गोलंदाज साहिलने. गतीवर स्वार होऊन गोलंदाजी केली. पहिल्या चेंडू डॉट. साहिल मैदानाच्या आतमध्ये आले तर त्यांनी सुद्धा दाखवून दिलंय की मुन्नाने जर आधीच्या ओव्हरमध्ये षटकार लगावला असेल ना तर त्याने माझ्या विरुद्ध आक्रमक पवित्रा घ्यावा. दोघांच्या मध्ये ही काटेकी टक्कर असणार आहे कारण की मुन्ना सुद्धा शांत राहणार नाही आहेत. त्याने सुद्धा या मैदानावरती अनेक मोठमोठ्या खेळ्या केल्यात आणि त्या खेळ्या या मैदानावरती त्यांना कराव्या लागतील. मुन्ना स्कूप करण्याचा प्रयत्न संपर्क झालाय. चेंडू झालाय मागच्या दिशेने डीप फाईन लेग मधून चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिलला तिथलं इथं उत्तर. बॅटर मुन्नाने इम्प्रोवाइज स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. ओव्हर द विकेटने जात होता साहिल. हे ऍक्शन त्याची अगदी अकुट टप्प्याचा चेंडू बॅटच्या मिरिटवर घेतला. ऑन साईडला मागच्या दिशेने डीप फाईन लेग मधून आलेला हा दमदार चौकार. आपण पाहिलं दीपक सर की इम्प्रोवाइज केलंय खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काही ना काहीतरी प्रयत्न करावे लागतात. आपण जर पाहिलं तर एखादी गृहिणी घरामध्ये जर एखादी भाकरी थापत असेल ना तर तिला ती उलटसुलट केल्याशिवाय ती फुगत नसते. तसंच क्रिकेटमध्ये सुद्धा एखाद्या धावा तुम्हाला जर येत नसतील ना तर तुम्हाला उलटे सुलटे शॉट खेळावेच लागतील. त्यामध्ये स्विच हिटचा फटका असेल, शॉर्ट टर्म पूल असेल, काही ना काहीतरी करावंच लागतं.
यावेळी समोरच्या दिशेने लॉफ करून दिलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक दमदार फटका येतोय बॅटर मुन्नाच्या बॅट मधून. सुरुवातीला आपण उल्लेख केला होता की स्लॉग ओव्हर मध्ये मुन्ना आहे, जास्त धावा बनवेल. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. चौकारानंतर षटकार त्याच्या बॅट मधून आलाय, अगदी पुढ्यात टाकला होता ओरपी चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना हा आलाय मुन्नाच्या बॅट मधून या इनिंगचा दुसरा दमदार षटकार. मी आधीच म्हटलं होतं दीपक सर की ज्या वेळेला मुन्ना मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे ना, तो शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणार, यात मात्र कोणती शंका नसणार आहे. आणि त्याचं प्रात्यक्षित उदाहरण त्याच्या बॅटमधून आज आपल्याला पाहायला मिळते. त्याची बॅट बोलते या क्रीडा संकुलांच्या मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार या इनिंग मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. यावेळी पुन्हा एकदा लॉफ केलाय, मिस टायमिंग असेल का नाहीये, हा देखील चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुन्नाच्या बॅट मधून या इनिंगचा आलेला हा तिसरा दमदार आणि कडक षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ओव्हरपिच चेंडू टाकले गेलेत आणि त्याचा फायदा घेत असताना बॅटर मुन्ना अगदी पुढ्यात टाकला होता, बॉटम एंडचा चांगला वापर केला, फ्रंट फुट ओपन ठेवला आणि समोरच्या दिशेने सुरक्षित फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आले, 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक या मेगा फायनल मध्ये या तिसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल का मुन्नाच्या बॅट मधून. आता प्रश्न पडला असेल गोलंदाज साहिलला की चेंडू टाकायचा कुठे. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर आला चौकार, त्याच्यानंतर 2 षटकार ठोकलेत, तिसरा षटकार ठोकला तर षटकारांची हॅट्रिक असेल. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते, एका मागोमाग एक घणाघाती हल्ला. या तळपत्या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मुन्ना याचं नाव आणि त्या नावाचा बोलबाला हा संपूर्ण क्रीडा संकुलांमध्ये गजबजतोय. यावेळेस नाहीये, शांत टिपलं, लेन थोडीशी कमी केली. सुरुवातीला पुढ्यात टाकले होते 2 चेंडू ओव्हर पिच, त्याच्यावर 2 फटके सजवले, परंतु यावेळेस लेंथ कमी केली. गुड लाईनवर पिच करत असताना गतीचा वापर केला. या गोलंदाजाकडे गती आहे, परंतु मागचे 2 चेंडू अगदी खराब होते, ओव्हर पिच चेंडू होते आणि त्यावर 2 मार त्याच्या विपक्षामध्ये ठोकले होते मुन्नाने, परंतु कमबॅक केले. आपण म्हणतो ज्या वेळेला आपण एखाद्या रोडवरनं बाईक चालवत असतो त्यावेळेला आपण सूचना वाचत असतो, अवरा वेगाला आणि सावरा जीवाला. त्याच पद्धतीचं जर आपला जर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तुमच्याकडे टप्पा असणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. टप्प्यावर गोलंदाजी केली यावेळेस. शेवटचा चेंडू, एक धाव घेण्याचा प्रयत्न, ती धाव देखील पूर्ण झालीये. ओव्हरची झालीये समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना भुवनेश्वर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 वर आणि जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. यानंतर आपण करणार आहोत टॉच, यानंतरची मॅच असेल. तिसरी मॅच असेल पहिल्या फेरीतील, कारण की सध्या आपण दुसऱ्या फेरीतील मॅच पाहतोय. अप्पा 11 चोल आणि त्याच्या विपक्षामध्ये विराट 11 महाड. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचे. आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करणार आहोत, तिथे आमचे सहयोगी समालोचक जोडले जातील. व्हाईस ऑफ किल्ला किशोर सर. थँक्यू डीचे. विनंती असेल, स्पर्धा खूपच चांगली आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचे. आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विराट 11 महाड आणि अप्पा 11 चोल या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये त्वरित यायचे. आपण
आपण जर वेळेवर उपस्थिती दाखवली नाही तर कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. जास्त उशीर केला तर कदाचित जे ओव्हर्स आहेत ते कमी केले जातील आणि एखादा संघ आला वेळेवर आणि दुसरा संघ पोचला नाही तर जो संघ वेळेवर पोचणार नाही त्याला पॅनलाइज केलं जाईल. तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या इनिंगसाठी देखील रुपेश सर आमच्यामध्ये जोडले गेलेत. जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 45 धावांची आवश्यकता आहे. 45 धावांची आवश्यकता आहे. सरासरीचा विचार केला रुपेश सर तर कमीत कमी 11 ते 12 धावा येणं गरजेचे असतील मॅच जिंकण्यासाठी ताजपूर टीमला. म्हणजेच 11 ते 12 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये येण्यासाठी एखादा मोठा फटका देखील सजवावा लागतो. आणि या मैदानाचा विचार केला पहिल्या 2 मॅचेसमध्ये की धावा चेस होतात. चौफेर मैदान आहे, धावा चेस होत असतात. म्हणजेच हा सामना जर भुवनेश्वर टीमला जर जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. काय सांगाल, तुम्हाला या मैदानाचा अनुभव आहे? नक्कीच आमचं होम ग्राउंड असल्यामुळे या मैदानाचा पुरेपूर आम्हाला या ठिकाणी अभ्यास आहे. जर दीपक सर आपण पाहिलं ना तर सुरुवातीचे 2 दिवस आहेत ना, ज्या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ चेस करताना यावेळी हरला होता. मात्र दुसऱ्या 2 दिवसानंतर खेळपट्टीने एक वेगळं रूप धारण केलं. त्यांनी सुद्धा दाखवलं, अनेक भल्या खेळाडूंना नाचवलं, अनेक दिग्गज कर्णधारांचे निर्णय त्यांनी चुकीचे ठरवले. अशा पद्धतीची खेळपट्टी आहे. कधी गोलंदाजांना अनुकूल आहे तर कधी फलंदाजांना अनुकूल आहे. अशा पद्धतीची ही खेळपट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आम्हाला या सोनार सिद्ध महाराज यांच्या क्रीडा नगरीमध्ये खऱ्या अर्थानं खुला मैदान पाहायला मिळतोय. रोहा तालुक्यातील असे कमी ठिकाण आहे ज्या ठिकाणी खुली मैदानं आपल्याला पाहायला मिळता येतात. आपण या क्रीडा संकुलांचं मैदान पाहतोय. पूर्ण आजूबाजूला संपूर्ण औद्योगिक क्षेत्र आहे. या औद्योगिक क्षेत्रामध्ये हे वसलेलं छोटंसं आमचं धाटाव गाव आणि धाटाव गावावरती हे भलं मोठं मैदान. अगदी बरोबर. मॅचला होती सुरुवात. पहिल्या चेंडूवर वाईटचा इशारा येतोय. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये त्यामुळे त्याच्यासाठी अर्ज पंचांकडे करू नका. जसा तुम्ही उल्लेख केला की आजूबाजूला जर विचार केला तर रोहा तालुका आहे, MIDC औद्योगिक क्षेत्र आहे आणि अशी मैदानं मिळत नाहीत. परंतु तुमचे भाग्य आहे की तुम्हाला असं चौफेर मैदान आणि अगदी सपाट गुलगुलीत मैदान मिळाले आणि त्याच्या मैदानामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगला उल्लेख केलात. परंतु पहिल्या चेंडूवर सिंगल धाव येते. 45 लक्ष आहे. सलामीची जोडी. स्ट्राईक एंडवर ऋषी आणि नॉन स्ट्राईक एंडवर ऋतिक. ओव्हर द विकेटने ऋषिकेशसाठी अंदाधुंद फटका. टायमिंग नाहीये. चेंडू येण्या अगोदरच बॅट हवेमध्ये फिरली होती. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. सरळ चेंडू एस्ट्राच्या हाताखाली विसावलाय आणि एक निर्धाव चेंडूच्या या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू निश्चितच आपण पाहिलं तर अवांतरित राहिला होता. मात्र दुसऱ्या बॉलवरती कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अल्पेश याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू वाईट. त्याच्यानंतर मात्र डॉट चेंडू. गोलंदाज अल्पेश. यावेळी लेन चांगली होती. तेवढाच चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक होता. त्याने केली चुकी एक्स्ट्रा कव्हरमध्ये. तिथे एक सिंगल धाव. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते. क्रिकेट हा एक वैयक्तिक खेळ नाही, सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंची मेहनत असते. म्हणून क्रिकेट या खेळाचा कधी गर्व करू नका. कारण का संपूर्ण जगाला डुबवण्याची शक्ती असणारा समुद्र साध्या एका तेलाच्या थेंबाला डुबू शकत नाहीत. सांघिक खेळ आहे, सांघिक मेहनत करावी लागेल. क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते. कॅच जर सुटली तर बॅटरला योगदान मिळत असतं, धावफलक देखील वाढत असतं. म्हणून क्षेत्ररक्षकाची भूमिका महत्वाची असते आणि अशा परिस्थितीत तुम्हाला चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. कारण का तुमच्याकडे फक्त 45 धावा डिफेन्स करायचे 4 ओव्हरमध्ये. पुन्हा एक सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या 3 वर. डिफेन्स करत असताना अर्थातच प्रेशर कुठेतरी मनावरती दडपण असणार आहे खऱ्या अर्थाने भुवनेश्वर संघासमोर. कारण की धावा पाहिल्या तितक्यात एवढा मोठा स्कोअर नाही आहे. 24 चेंडूमध्ये 45 धावांचा टार्गेट आहे. खुला मैदान आहे. याच्यावरती सुरुवातीला जर ॲडव्हान्टेज घेतला ना फलंदाजाने तर निश्चितच काहीसं वेगळं रूप या पूर्ण आपण या स्कोअर कार्डवरती पाहू शकतो. अगदी बरोबर. ओव्हर द विकेटने यावेळी स्विच हिटचा नमुना पेश करत असताना चेंडूला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषीच्या माध्यमातून एक नेत्रदीपक फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय. षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने स्विच हिटचा हा नमुना पेश केला ऋषीने. अगदी लवकरच गोलंदाजाची लेंथ आणि लाईन पीक केली आणि त्याच्यानंतर मात्र चेंडूला सरळ पाठवून दिलं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं सर्रास येणारे नवीन खेळाडू या ठिकाणी आपण स्विच हिटचे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 9 वर. पहिला चेंडू वाईट होता. त्याच्यानंतर 3 चेंडू चांगले टाकले परंतु त्याला नंतर उत्तर दिलं ऋषीने.
खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट जगताचा आपण पाहिलं तर विचार केला तर खऱ्या अर्थाने दीपक सर भविष्य उज्ज्वल आहे. कारण की आपण पाहिलं तर 19-20 वर्ष, 18 वर्ष, 16 वर्षाची मुले सुद्धा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात. आपण पाहतो ना, ज्या वेळेला आपण एखाद्या लहान मुलावर संस्कार करतो, ज्या वेळेला आपण त्याला एखादी गोष्ट शिकवतो, तीच गोष्ट तो वारंवार करत असतो. आणि त्याच पद्धतीचं क्रिकेटमधला जर विचार केला ना आपण, तर सिनियर खेळाडू खेळत असतात, ज्युनियर खेळाडू, नवीन खेळाडू पाहत असतात. त्यांना पाहत पाहत ते शिकत असतात आणि शिकत असताना त्या पद्धतीचे ते स्ट्रोक खेळत असतात. तो आता या ठिकाणी ट्रेंडमध्ये असलेला स्विच हिटचा फटका आपल्याला बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्विच हिट मी त्याला सैराट शॉट म्हणतो, कारण का या शॉटने सर्वांनाच वेट लावले. ज्या पद्धतीने सैराट पिक्चरने वेट लावलं होतं, डाऊन द ग्राउंड खोदून काढलाय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका बॅटर ऋषीच्या माध्यमातून. हा इनिंगचा येतोय दुसरा षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर, अगदी समोर टाकला होता, पुढे टाकला होता, बॉटमीचा चांगला वापर केला आणि समोर लॉफ करून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. या इनिंगचा हा दुसरा फटका सुंदर पाहायला मिळतोय बॅटर ऋषीच्या माध्यमातून. ओव्हरची झाली समाप्ती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसऱ्या डावामध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना ताजपूर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 15 जी सरासरी पाहिजे होती ती सरासरी उपलब्ध करून दिली. आणि प्लस पॉईंटचा विचार केला रुपेश सर तर विकेट गेलेली नाहीये. नक्कीच आधीच्या आपण इनिंगमध्ये सुद्धा पाहिलं होतं, पूर्वार्धात पाहिलं होतं की तेजपूर संघाने सुद्धा विकेट गमावली नव्हती. मात्र यांच्या धावा त्यावेळेला जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 13 होत्या. 2 धावा का नाही होईना, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं हा तेजपूर संघ पुढे आहे. त्यांना सुद्धा माहिती आहे, त्यांनी सुद्धा हेरलंय की प्रति षटकामागे 11ची सरासरी आपल्याला राखायची आहे. मात्र एक पाऊल आपलं पुढं का नसावं, कारण की ज्या ज्या वेळेला आपल्याला पुढं अडचणी निर्माण होतील ना, त्या त्या वेळेला आपल्या आधीच्या या पॉवर प्लेच्या षटकातल्या रन्स येणं खूप महत्त्वाच्या होत्या आणि त्या रन्स कमवण्यामध्ये खऱ्या अर्थाने या बॅटरला या ठिकाणी मदत मिळालेली आहे. चांगली बॅटिंग ऋषीच्या माध्यमातून. ओव्हरला झाली दुसरी सुरुवात, टॉपेज लागलाय, शॉर्ट फाईन लेग मध्ये सुरेख झेल, विकेटचं पतन. पहिली विकेट ऋतिकच्या माध्यमातून. काय झेल पकडला, ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी अकुट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न केला, बॅटची टॉपेज लागली. हा रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली दुसऱ्या गोलंदाजाने. मी जसा उल्लेख केला की हाफ टाकला चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची टॉपेज लागल्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगला झेल आणि संपलाय मात्र ऋतिकचा खेळ. पहिली विकेट. पहिला धक्का मोठा बसला आपण पाहिलं तर तेजपूर संघाला या ठिकाणी. खऱ्या अर्थानं आपण दीपक सर पाहिलं ना, तर प्रत्येक संघामध्ये असा ब्रेकथ्रू देणारा एखादा गोलंदाज असावा, ज्याचा कर्णधारावरती पूर्ण विश्वास असून त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी करणारा एक हुकमाचा एक्का असावा. असा एक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना, तर भुवनेश्वर संघाने दाखल केलं. गोलंदाजाचं नाव आहे अतिश. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का त्याने, मोठा मासा त्याने गळाला लावलाय आणि एक चांगला ब्रेकथ्रू देण्याचं काम या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. नक्कीच दुसऱ्या गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावर नेहमीच असते, परंतु मागच्या मॅच मध्ये विचार केला तर त्याला विकेट आली नव्हती. 10 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात करून दिली आतिशने. पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त करून दिली. तेवढा चांगला चेंडू परफेक्ट नव्हता. ऋतिकने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची टॉपेज. यावेळी स्पुलर लेनचा चेंडू समोर स्टेट ड्राईव्ह करत असताना शतरक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये. नवीन बॅटर भूषणच्या खात्यामध्ये येते एक सिंगल धाव. अतिश आला गोलंदाजीवरती, अतिश आले गोलंदाजीवरती. त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, चूक टप्पा टाकण्याचा त्यांचा मानस आहे, धाडस आहे. पण मात्र त्यांना सुद्धा माहिती आहे की 2 षटकाराच्या साह्यानं खेळणारा ऋषी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तैनात आहे. कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळू शकतो. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलं, ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन मिळेल. तत्वर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक धाव तर यशस्वीरित्या कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा जरूर खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अतिशने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 1 विकेट सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मात्र 2च धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. हा या वेळेला मोठा फटका, शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. या टाइमला मिस करतोय, चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. येईल षटकार. षटकार पाहायला मिळाला बॅटर भूषणच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी अकुट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला हुक केला, बॅटची बॉटम एजचा संपर्क झाला होता आणि डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या 17 वरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराला अतिशय विपक्षामध्ये षटकाराला टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली. काय सांगाल दीपक सर, ही कॅच नाही मॅच सोडली की काय असंच म्हणूया आपण या ठिकाणी. कारण की ज्या ज्या वेळेला आपण अशा जेल सोडताना त्या त्या वेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावत असतो. त्या वेळेला तो त्याचे रंग उधळायला सुरुवात करत असतो. त्याचं प्रात्यक्षिक येणारे
त्याचं प्रात्यक्षिक येणारी काल आणि वेळ निश्चित या ठिकाणी ठरवणार आहे. अगदी बरोबर. कॅचेस विन द मॅचेस, जिंकल कॅच तर पकडाल कॅच तर जिंकल मॅच, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, हे क्रिकेटचं सूत्र असतं. परंतु ती कॅच सुटली, 6 धावा देखील गेल्यात. हा षटकार टर्निंग पॉईंट असेल. जबरदस्त स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्टाईलने समोरच्या दिशेने लॉफ करत असताना चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रत्यक्षिक दाखवलं बॅटर भूषणने. चौकारानंतर कॅच सुटली आणि त्यानंतर मात्र षटकारानंतर हा चौकार येताना पाहायला मिळाले. कॅच महत्वाची होती, कारण की कॅच जर पकडली असती तर 6 धावा वाचल्या असत्या आणि हा चौकार देखील वाचला असता. या चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 27 वर. आता मात्र समीकरण सोपं झालंय. सुरुवातीला अतिशने चांगली गोलंदाजी केली, त्याच्यानंतर मात्र चौथ्या आणि 5व्या चेंडूवर मात्र 2 चेंडूवर 10 धावा खर्च झाल्या, त्या कुठेतरी मागात पडत असताना. आधीच आपल्या खिशामध्ये कमी पैसे होते, आधी आपल्या खात्यामध्ये कमी पैसे होते. खर्च चांगला करायचा होता, मात्र खर्च अतिरिक्त केला आणि त्याचा भुगतावा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक मोठे फटके येत आहेत भूषण याच्या बॅटमधून. भूषण याच्या बॅटमधून सलगचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय. चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने शेवटच्या चेंडूवर हा चौकार आलाय. क्रॉस बॅटने ताकदीने खेचला. क्षेत्ररक्षक होता डीप मिड विकेट मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये, गॅप मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा आलेला चौकार. ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31 वर 1 विकेट गेली. समीकरण सोपं झाले. जिंकण्यासाठी फक्त अजूनही 14 धाबांची गरज असेल. चेंडू शिल्लक आहेत 12. म्हणजेच हा जो पेपर आहे तो तासपूर टीमला रुपेश सर अगदी सोपा झालाय. सुरुवातीला कठीण वाटत होता, परंतु आता समीकरण सोपं झाले, कारण का 2 ओव्हर मध्ये 31 धाबा आलेत आणि जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 14 धाबांची गरज आहे. मी आधीच म्हटलं होतं की ज्या वेळेला ती महत्त्वपूर्ण कॅच सोडल्यानंतर मात्र या ठिकाणी धावांचा आलेख उंचावताना आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 14 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून लगातार 3 मोठ्या फटक्यांमधून आपल्याला पाहायला मिळाली. या 14 धावा निश्चितच तुम्हाला अपयशाच्या दिशेने घेऊन जाणार यातील मात्र शंका नसणार आहे. कारण की आपण क्रिकेटमध्ये पाहतो ज्या ज्या वेळेला महत्त्वपूर्ण क्षणाला महत्त्वपूर्ण तुम्ही झेल सोडताना त्या त्या वेळेला आपला संघ पर्यायाच्या छायेत जातो. यात कोणत्या पद्धतीचा आपण या ठिकाणी डाग लावू शकत नाही आहे. आता रिक्वायर्ड रेट खूपच कमी झाले. 7.00 ची सरासरी ची आवश्यकता असेल. ताजपूर टीमला क्षेत्ररक्षकाची भूमिका खूपच महत्वाची असते, त्याचा देखील मी उल्लेख केला. एक महत्वाचा भाग आहे, कारण का क्रिकेटमध्ये 11 खेळाडूंची मेहनत असते, सांघिक मेहनत करावी लागते असते. 12 मध्ये 14 समीकरण शिल्लक. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा होता, समोर फोर्स करून खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन मध्ये एक सिंगल धाव येते. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी जयवर दिली गेली आणि जयच्या पहिल्याच चेंडूवर एक सिंगल धाव येते ऋषीच्या खात्यामध्ये. कुठेतरी धावा या ठिकाणी तुम्हाला अडवायच्या आहेत, या ठिकाणी तुम्हाला डिफेन्स करायचे आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत न्यायचा होता, मात्र या ठिकाणी एलिव्हेशन नाहीये. सरळ चेंडू सीमारेषा पार. यासाठी माझ्याकडे 3 शब्द आत्ताच्या ट्रेंड मधले. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, सो ब्युटिफुल, सो एलिगेट, लुकिंग लाईट वाव. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला हा मोठा फटका पाहायला मिळतोय बॅटर भूषणाच्या माध्यमातून. जबरदस्त केली, साकारली. हा रिप्ले तुमच्या समोर अगदी खोदून काढला, ताकदीचा वापर केला, बॅकलिप पूर्णपणे ओपन केली आणि त्याच्यानंतर आलेला षटकार. भूषणचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेस करत असताना 21 धाबांचं योगदान दिले. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ करून दिले. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धमाका. भूषण ऑन फायर. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 वर. जिंकण्यासाठी फक्त आता एका धावेची आवश्यकता. हा रिप्ले तुमच्या समोर थोडासा बॅकफुटला गेला, लेंथ अगोदर ओळखली आणि त्याच्यानंतर समोर लॉफ करत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आलेला भूषणच्या माध्यमातून या इनिंगचा तिसरा षटकार. काय खेळी साकारले भूषणने. आतापर्यंत 8 चेंडू फेस करत असताना 27 धावांचं योगदान दिले. एका सिंगल धावेची गरज आणि ती धाव देखील पूर्ण करत असताना मॅच जिंकलाय संघ ताजपूर. अभिनंदन. वेद 11 ताजपूर संघ. खूपच चांगलं क्रिकेट, खूपच चांगली बॅटिंग आपल्याला भूषण आणि ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 ओव्हरचा सामना होता, परंतु तो अगदी जर आपण विचार केला तर 8 चेंडू शिल्लक ठेवूनच जिंकून दिले. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली भूषणच्या माध्यमातून. बॅटिंग करत असताना 2 चौकार, 3 षटकार, वैयक्तिक जर आपण विचार केला तर 28 धावांची खेळी साकारली रुपेश सर. नक्कीच आपण पाहिलं तर खडे खडे शॉट ज्याने ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला असा भूषण